गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी प्राजक्ता भंगाडे मॅडम स्वर्गीय निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते। आज आपण इयत्ता चौथीचा एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयातील चॅप्टर नंबर 4 सेफ वॉटर फॉर ड्रिंकिंग हा बघणार आहोत। तर पुढे मी जो व्हिडिओ आपणास पाठवत आहे तो आपण काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकायचा आहे। EVSचा 4th लेसन बघणार आहोत, वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग म्हणजेच पिण्यासाठी सुरक्षित सेफ असलेलं पाणी। आता बघा, टेक अ ग्लास हाफ फुल ऑफ वॉटर, ॲड अ स्पूनफुल ऑफ शुगर टू इट अँड स्टीर इट विथ अ स्पून। आता एका ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्या आणि त्यामध्ये साखर टाका आणि ते हलवा। बघा बरं त्यामध्ये काय होईल, तर ती साखर जी आहे ती पूर्णपणे त्यामध्ये मिक्स होईल, ती आपल्याला दिसणार नाही। सी व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस, रिपीट दिस एक्सपेरिमेंट विथ ईच ऑफ द सबस्टन्स मेन्शन बिलो। परत हा एक्सपेरिमेंट आपल्याला करायचा आहे, पण दिलेल्या सबस्टन्सेस। वॉश द ग्लास क्लीन एव्हरी टाइम यू टेक द नेक्स्ट सबस्टन्स। कॉमन सॉल्ट, हनी, वॉशिंग सोडा, पावडर ॲलम, सँड, व्हीट फ्लोअर, सॉडस्ट, टर्मरिक पावडर अँड सम ऑइल। आता आपल्याला ग्लासमध्ये पाणी घेऊन प्रत्येक सबस्टन्स हा वेगवेगळा टाकून बघायचा आहे। तर काय होईल बघा बरं हा एक्सपेरिमेंट केल्यावर। शुगर, सॉल्ट, वॉशिंग सोडा, ॲलम डिसॲपियर इन द वॉटर। आता शुगर म्हणजे साखर, मीठ, वॉशिंग सोडा, ॲलम म्हणजे तुरटी, या गोष्टी पाण्यामध्ये पूर्णपणे डिसॲपियर होतील, म्हणजे त्या दिसणार नाही, त्या डिझॉल्व होतील त्यामध्ये। दे डिझॉल्व कम्प्लिटली इन द वॉटर, बट सँड, सॉडस्ट, टर्मरिक पावडर, ऑइल डू नॉट डिसॲपियर इव्हन ऑन स्टीरिंग, दे डू नॉट डिझॉल्व। आता ज्या वेळेस आपण पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकू, सँड वाळू, सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा, टर्मरिक पावडर, ऑइल हे टाकू ना, तर हे डिझॉल्व होणार नाही, हे मिक्स होणार नाही, पाण्यात विरघळणार नाही। आता सांगा असं का होतं बरं। सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर व्हाईल सबस्टन्सेस डू नॉट। मग आता असं का होतं की काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात तर काही विरघळत नाही, तर आपल्याला तेच बघायचं आहे। The substances that dissolve in water spreads throughout the water. When salt dissolves in water, the water in the container tastes salty. When sugar dissolves, the water tastes sweet. तर काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला, जो पदार्थ आपण पाण्यात टाकणार आहोत तो पाण्यामध्ये स्प्रेड होतो। साखर टाकली तर गोड पाणी होतं, मीठ टाकलं तर पाणी खारट होतं। आता खाली बघा, न्यू टर्म solution. When a substance dissolve in water, a mixture of that substance and water is formed. This mixture is called a solution of that substance. म्हणजे एखादा पदार्थ जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तो पदार्थ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जे मिश्रण तयार होतं त्याला सोल्युशन म्हणतात, त्या सबस्टन्सचं सोल्युशन म्हणतात। इफ someone gets loose motion, we give them a solution of salt and sugar to drink. आता बघा, ज्या वेळेस एखादा व्यक्ती आजारी पडतो, ज्याला लूज मोशन्स होतात, डिसेंट्री होते, तर आपण त्याला काय देतो, जेव्हा त्याच्या शरीरातलं पाणी कमी होतं, साखर आणि पाण्याचं प्रमाण त्यांच्या शरीरातलं कमी होतं, त्यावेळेस आपण त्यांना पाण्यामध्ये साखर आणि मिठाचं पाणी करून त्यांना देतो। तर त्या सोल्युशनला काय म्हणतात माहिती आहे का, ORS। काय म्हणतात, ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन। ओरल रिहायड्रेशन सोल्युशन। वन गेट्स लूज मोशन, वी गिव देम अ सोल्युशन ऑफ सॉल्ट अँड शुगर टू ड्रिंक. दिस सोल्युशन इज कॉल्ड ORS और ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला लूज मोशन किंवा डिसेंट्री होते त्यावेळेस आपण त्यांना सॉल्ट आणि शुगरचं पाणी सॉल्ट आणि शुगर टाकून जे पाणी प्यायला देतो त्या सोल्युशनला म्हणतात ORS. आणि ते का देतो, कारण त्या व्यक्तीच्या शरीरातलं पाणी जे आहे
पाणी आणि शुगर जे कमी झालेलं असतं. अ पेशंट इन अ हॉस्पिटल इज समटाईम्स पुट ऑन सलाईन दॅट इज ऑन अ सोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर. समटाईम्स अदर मेडिसिन्स मे ऑल्सो बी गिवन थ्रू सलाईन. तर पेशंटला त्यावेळेस सलाईनसुद्धा लावली जाते आणि त्या सलाईन्समधून मेडिसिनसुद्धा सोडले जातात. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ युजफुल सोल्युशन्स. आता बघा खाली बघा. सी वॉटर इज सॉल्टी टू टेस्ट बिकॉज इट इज नथिंग बट अ सोल्युशन ऑफ सॉल्ट दॅट ऑकर्स नॅचरली. वी कॅन नॉट यूज सी वॉटर फॉर ड्रिंकिंग. आता बघा समुद्राचं पाणी हे खारट असतं कारण त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं आणि म्हणूनच आपण ते पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. वॉटर ऑफ डिफरंट वेल्स मे हॅव डिफरंट टेस्ट. व्हाय इज दॅट सो? Some substances from the ground dissolves in the water. They give a taste to the well water. But if there is nothing dissolved in water, water has no taste. आता बघा पाण्याचे जे झरे असतात विहिरीत झरे असतात ते जमिनीच्या खालून येतात आणि त्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस क्षार डिझॉल्व झालेले असतात. त्यामुळे काय होतं प्रत्येक विहिरीचं पाणी वेलचं पाणी हे टेस्टला वेगवेगळं असतं. When remove of the lid of a soda water bottle, bubble fizz out of it. To make soda water, a gas called carbon dioxide is dissolved in water under pressure. आता बघा आपण ज्या वेळेस कोल्ड्रिंक पितो तर आपण ते असं हलवून उघडतो त्यावेळेस ते एकदम असं वरती येतं. कारण का तर ज्या वेळेस ते कोल्ड्रिंक तयार केले जातात त्यामध्ये काय टाकलेलं असतं कार्बन डायऑक्साईड टाकलेलं असतं आणि ते अंडर प्रेशर टाकलेलं असतं आणि ज्या वेळेस आपण ते उघडतो त्यावेळेस ते प्रेशरने बाहेर येतं. आता पुढे बघा. फिल अ लार्ज कंटेनर विथ वॉटर. कलेक्ट द फॉलोइंग आर्टिकल्स फ्रॉम युअर कंपोस्ट बॉक्स. अ प्लास्टिक रोलर, ऑन इरेझर, अ पेन्सिल, अ शार्पनर, अ रबर बँड, द कंपॉस. आता हे तुम्हाला कंपोस्टमधले काही आर्टिकल्स घ्यायचे आहे. त्यानंतर आता घरातले मधले पण काही घ्यायचं आहे. फ्रॉम युअर हाऊस अ स्टील स्पून, अ प्लास्टिक स्पून, सम ग्राउंडनट शेल्स, ॲन आयर्न नेल, अ स्क्रू, अ कॉईन. आता आपल्याला 2 प्रकारचे चमचा घ्यायचा आहे स्टीलचा आणि प्लास्टिकचा. ग्राउंडनट शेल म्हणजे भुईमुगाच्या शेंगांचं टर्फल, नेल म्हणजे खिळा, स्क्रू आणि कॉईन. आणि बाहेरून काय घ्यायचं आहे आपल्याला फ्रॉम आउटडोअर्स स्टोन्स, लिटल ट्विग्स, लिव्ज आणि सॉईल. आता या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या पाण्यात टाकायच्या आपण. आता काय होईल ते बघायचं आहे आपल्याला. तर इरेझर, शार्पनर, स्टील पून, नेल, स्क्रू, स्टोन्स, कॉईन, द कंपॉस अँड द सॉईल सिंक इन द वॉटर व्हाईल द अदर थिंग्स फ्लोट. आता ज्या जड वस्तू आहेत त्या खाली तळाशी बसलेल्या आहेत आणि ज्या हलक्या वस्तू आहेत त्या पाण्यावर फ्लोट करतायत, तरंगता आहेत. व्हाय डज दिस टेल अस? सम थिंग्स फ्लोट ऑन वॉटर व्हाईल सम थिंग्स सिंक इन इट. द थिंग्स दॅट फ्लोट आर लायटर दॅन वॉटर. द थिंग्स दॅट सिंक आर हेवियर दॅन वॉटर. आता बघा ज्या वस्तू हलक्या आहेत त्या पाण्यावर तरंगता आहेत आणि ज्या वस्तू जड आहेत त्या पाण्याच्या खाली तळाशी बसलेल्या आहेत. ज्या वस्तू पाण्यावर तरंगता आहेत त्या पाण्यापेक्षा हलक्या आहेत. ज्या गोष्टी हेवियर आहेत पाण्यापेक्षा त्या खाली तळाशी बसलेल्या आहेत कारण त्या पाण्यापेक्षा हेवी आहेत. आता पुढे बघा. टेक सम मडी वॉटर इन अ बिग बेकर. If you do not find muddy water, then make some by adding some soil, pieces of dry twigs, straw, leaves, etc. to water. Now allow this beaker to stand still for 4 or 5 hours. आता आधी काय करायचं, एक पाणी घ्यायचं, ते गाऱ्याचं पाणी घ्यायचं. जर तुम्हाला तसं पाणी नाही मिळाला तर आपण काय करायचं, स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये आपण थोडीशी माती वगैरे असं टाकायचं आणि काय करायचं आहे ते आपल्याला 4-5 तासासाठी ते पाणी तसंच ठेवायचं आहे. मग काय होईल, व्हॉट डू यू सी? द पार्टिकल्स ऑफ सॉईल सिंक इन द वॉटर अँड फॉर्म अ लेअर ऑफ सेडिमेंट at the bottom, but twigs and other rubbish float on the water. It takes a long time for the sediment to form.
आता बघा त्यामध्ये काही पीसेस आहेत त्या खाली बसलेलं आहे आणि जे पाण्यापेक्षा हलका आहे, पालापाचोळा, ट्विग्स, ते पाण्यावर तरंगत आहे. What does this tell us? Particles of soil are heavier than water, but because they are very small, they take a long time to settle to the bottom of the water. Leaves, twigs, etc. are lighter than water. आता बघा सॉईल जी आहे, सॉईलमधले जे पार्टिकल्स आहेत ते पाण्यापेक्षा जड असल्यामुळे ते पाण्याच्या तळाशी बसलेले आहे आणि ट्विग्स वगैरे जे आहे ते पाण्यावर तरंगत आहेत. नाव द वॉटर ॲपियर्स मच क्लीनर अँड ट्रान्सपरंट दॅन इट. आता पाणी कसं झालं आहे, स्वच्छ दिसतं आहे ते सेटल झाल्यावर. द प्रोसेस ऑफ अलाउंग हेवियर पार्टिकल्स टू सेटल टू द बॉटम ऑफ स्टील वॉटर इज कॉल्ड सेटलिंग. आता बघा या प्रोसेसला जी घाण खाली बसली आहे आणि काही घाण वरती तरंगते आहे या गोष्टीला काय म्हणतात, सेटलिंग. तर ह्या प्रोसेसला म्हणतात सेटलिंग. विदाउट डिस्टर्बिंग द सेडिमेंट pour the water above into two smaller bakers. आता काय करायचं आहे, हळूच खालचा पाण्याचा गाळ न हलवता आपल्याला 2 भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आपल्याला ते. तर त्याच्याने काय होणार आहे, टेक अ पीस ऑफ ॲल्बम अँड swirl इन वन्स इन द वॉटर इन द फर्स्ट बेकर. आता त्याच्यामध्ये काय करायचं, ॲलम टाकून एका बिकरमधलं पाणी ॲलम टाकून हलवून घ्यायचं आहे. लिव्ह दिस बिकर अनडिस्टर्ब फॉर 2 or 3 hours. आणि ते आपण 2-3 तासासाठी सोडून द्यायचं आहे. व्हॉट डू यू सी? द पार्टिकल्स फ्लोटिंग इन वॉटर स्लोली सेटल टू द बॉटम अँड द वॉटर इन द अप्पर पार्ट बिकम्स ट्रान्सपरंट. द ट्विग्स अँड स्ट्रॉज स्टील कीप फ्लोटिंग ऑन द वॉटर. आता बघा काय होणार आहे, जे पार्टिकल्स होते ना ते पाण्याच्या खाली बसून जातील आणि पाणी ट्रान्सपरंट दिसायला लागेल आणि बाकीचे ट्विग, स्ट्रॉ जे आहे ते पाण्यावरच तलंगत राहतील. जे जड पार्टिकल्स आहे ना तेच खाली बसणार. आता बघा व्हॉट डज दिस टेल अस? स्वर्लिंग ॲलम इन वॉटर हेल्प्स द सॉईल पार्टिकल्स इन मडी वॉटर टू सेटल डाऊन. आता बघा तुरटीमुळे काय झालं, पाण्यातली जी घाण आहे, सॉईल आहे, ती खाली बसण्यास मदत होते. आता आपण घरातसुद्धा गढूळ पाणी आलं तर आपण काय करतो, त्यामध्ये तुरटी फिरवतो. त्यामुळे काय होतो, पाण्यातील गाळ जो आहे तो पाण्याच्या तळाशी बसतो आणि पाणी स्वच्छ होते. आता पुढे बघा, टेक अनादर बिकर, प्लेस अ टी स्टेनर ओव्हर इट, फोल्ड अ पीस ऑफ फाईन कॉटन क्लॉथ into 4 layers. Make it moist and spread it over the strainer. Now pour the water in beaker 2 in a thin stream on the folds of the cloth. म्हणजे काय करायचं आहे, एक गाळणी घ्यायची आहे आणि त्या गाळणीवरती आपल्याला कॉटन एका बिकरवर आपण गाळणी ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला घडी करून कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बिकरमधलं पाणी आपल्याला त्यामध्ये ओतायचं आहे आणि जी घाण आहे ना ती त्या चाळणीमध्ये अटकेल आणि खाली आपल्याला स्वच्छ पाणी दिसेल. इफ वी स्ट्रेन मडी वॉटर इट हेल्प्स टू मेक इट क्लीन. दिस प्रोसेस इज कॉल्ड फिल्ट्रेशन. तर आधी आपण सेटलिंग बघितलं आणि आपण ही जी प्रोसेस केली याला फिल्टरेशन म्हणतात. आता बघा, आफ्टर डुईंग दिस एक्सपेरिमेंट थ्रो द वॉटर इन टू द सॉईल अँड वॉश युअर हँड्स विथ सोप अँड क्लीन वॉटर. आता त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट झाल्यावर ते पाणी फेकून द्यायचं आणि आपले हात व्यवस्थित धुवून द्यायचे. पोर्टेबल वॉटर, वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. वॉटर दॅट डज नॉट endanger our health in any way. When we drink it is called safe drinking water or potable water. आता बघा, पाणी पिऊन आपल्याला आपल्या आरोग्याला धोका होणार नाही त्या पाण्याला काय म्हणायचं, पोर्टेबल. We have seen some methods of making muddy water clean and transparent. However, such water may still not be potable. म्हणजे आपण फिल्टरेशन बघितलं, सेटलिंग बघितलं, पण ह्या प्रोसेसमध्ये जे पाणी ट्रान्सपरंट दिसतं ते पाणी पिण्याच्या योग्य नसतं. ते फक्त स्वच्छ पाणी आहे, पण पिण्यासाठी जे पाणी योग्य आहे ते आपल्याला बघायचं आहे. इन द रेनी सीझन वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, पोर्टेबल वॉटर. Drinking water must be safe
for our health. Pure water has no taste, smell or color. If water has a color or a foul smell, one must avoid drinking it. It can make us. पाण्याला कोणतीही टेस्ट नसते आणि जर पाण्याला टेस्ट आणि वास आला किंवा कलर असेल तर ते पाणी पिण्यासाठी योग्य नसतं, ते आपल्या शरीरासाठी घातक असतं. When we get muddy water during the rains, we allow it to settle before using it. If necessary, we use alum or we filter the water. It muddiness disappear. The water looks clean and transparent. आता पावसाळ्यामध्ये जे मडी वॉटर असतं आपण त्याला सेटल केलं तुरटी फिरवून, मग त्याला आपण फिल्टर केलं तर ते पाणी पिण्यायोग्य आहे का? तर नाही, ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे. तर आता तिथे आपल्याला टर्म्स दिलेले आहेत. मायक्रो म्हणजे काय? ऑर्गॅनिझम. मायक्रो म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल, ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग थिंग्स. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? अ लिव्हिंग थिंग दॅट कॅन नॉट बी सीन बाय द नेक आय ऑर इवन विथ अ मॅग्निफाईंग ग्लास. म्हणजे काय? तर जे फक्त आपल्याला मॅग्निफाईंग ग्लासवर दिसत असतात, मायक्रोस्कोपच्या खालीच आपल्याला ते दिसत असतात. आता बघा, खाली बघा, आता तुम्ही ते बघू शकतात. इफ वी टेक अ बीट ऑफ योगर्ट और ड्रॉप और बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड प्लेस द स्लाइड अंडर अ मायक्रोस्कोप, वी सी व्हेरी टायनी लिव्हिंग थिंग्स इन इट. आता बघा, आपण मायक्रोस्कोप खाली बटर मिल्क किंवा दही ठेवलं तर त्यामध्ये आपल्याला असे बारीक बारीक जर्म्स दिसतात, बारीक बारीक जर्म्स दिसतात मायक्रोस्कोप खाली. तर त्यांना काय म्हणतात माहिती आहे का? मायक्रो ऑर्गॅनिझम. These microorganisms convert milk into yogurt. They are useful for us. आता बघा, ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ना ते आपल्या दुधाला दही बनवतात. ते आपल्यासाठी हार्मफुल नाही आहे. बट ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर नॉट युजफुल. सम मायक्रो ऑर्गॅनिझम कॉज डिसअपियर्स व्हेन दे एंटर अवर बॉडी. दे आर सेड टू बी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर का? तर तुम्हाला सांगितलं मी आता, जसं आपण दुधामध्ये आपण दही टाकलं तर ते दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतात. म्हणजे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्यासाठी हार्मफुल नाही आहेत. आता काही काही असतात जे उपयुक्त नसतात, आपल्या बॉडीला हार्मफुल असतात ऑर्गॅनिझम. There are numerous kind of microorganisms around us. They are in the soil, in water, in air, on rocks, that is anywhere and everywhere. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ना, हे सगळीकडे असतात. इवन इफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट इन वॉटर, वी आर नॉट बी एबल टू सी देम. आता पाण्यामधले जे हार्मफुल असले ऑर्गॅनिझम त्याला आपण पाहू शकत नाही. तर आपल्याला ट्रान्सपरंट पाणी दिसतं पण ते सेफ नसतं पाणी. यू मे नो दॅट ड्युरिंग द रेनी सीझन वी ऑफन हिअर ऑफ ॲन आउटब्रेक ऑफ डायरिया ऑर गॅस्ट्रिसिस. ॲट सच टाइम्स वी नीड टू बॉईल द वॉटर दॅट हॅज बीन क्लीन बाय सेटलिंग अँड फिल्टरेशन. ओनली देन डज इट बिकम सेफ फॉर ड्रिंकिंग. आता म्हणजे बघा, पावसाळा सुरू झाला की आपल्याकडे डायरिया आणि गॅस्ट्रायसिस अशा साथी चालू होतात. तर कशामुळे? कारण ह्या पाण्यामधून जे मायक्रो ऑर्गॅनिझम हार्मफुल असतात ते आपल्या शरीरामध्ये जातात. म्हणून आपण काय करायला पाहिजे? अशा वेळेस पाणी उकळून ते पाणी आपण प्यायला पाहिजे, तेव्हाच ते आपल्यासाठी पाणी सेफ होतं आपल्याला ड्रिंकिंगसाठी. Boiling the water kills the microorganism in it and present diseases. आता पाणी जर आपण उकळवलं तर त्यातून मायक्रो ऑर्गॅनिझम मरून जातात आणि आपल्याला डिसीज होण्यापासून आपण वाचतो. तर आज आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं की आपल्याला पिण्यासाठी कोणतं पाणी योग्य असतं आणि आपण कशा प्रकारे ते फिल्टर केलं पाहिजे आणि नेहमी पाणी उकळूनच पिलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला डिसीज होत नाहीत.